नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मोबाईलमध्ये पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून, पती पत्नीला अटक. पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक 3 येथे एका तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मोबाईलमध्ये असलेल्या अश्लील व्हिडिओच्या कारणावरून पती पत्नीने संगनमताने तरुणाचा खून केला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विजय भीमा राठोड असं मयत तरुणाचं नाव आहे, तर संजय परशुराम जाधव व सोनाली संजय जाधव असं अटक केलेल्या पती पत्नीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत विजय राठोड यांनी आरोपी सोनाली जाधव हिचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याची माहिती तिचे पती संजय जाधव याला मिळाल्यानंतर दोघांमध्ये संताप निर्माण झाला. याच कारणावरून विजयचा कायमचा बंदोबस्त करण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी विजयवर हल्ला करून त्याची हत्या केली. गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांनी मृतदेह अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची विल्हेवाट लावल्याचंही समोर आलं. विजय काही दिवसापासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला होता. तपासादरम्यान संशयाची सुई संजय जाधव व त्यांची पत्नी सोनाली यांच्याकडे वळल्याने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणी मृत विजयचा भाऊ संजय भीमा राठोड वय 25 यांनी फिर्याद दिल्यानंतर पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 13 मार्च संजय जाधव आणि सोनाली जाधव यांना अटक केली. दरम्यान विजय राठोड यांची हत्या नेमकी कशी करण्यात आली आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावण्यात आली याचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली असून अश्लील व्हिडिओच्या कारणावरून घडलेल्या या हत्येची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.